नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज आपण पाहणार आहोत जे सिद्धनाथ यात्रेनिमित्त जे मैदान भरलं होतं, भव्य बैलगाडा ओपन शर्यतीचं मैदान, मायनी मैदान, पारंपरिक जे मायनी मैदान आहे, त्या ठिकाणी आज ज्या स्पर्धा पार पडल्या, त्याचा प्रथम विजेता कोण आहे, त्याचं द्वितीय विजेता कोण आहे, तृतीय कोण आहे, हे आपण विजेता पाहणार आहोत. थोडक्यात आपण फायनलची या ठिकाणी अपडेट घेणार आहोत. तर मित्रांनो, आज या ठिकाणी फायनलचा जो विजेता ठरलेला आहे, एक नंबर 1,00,000चा मानकरी जो ठरलेला आहे, तो आपला MJ ज्वेलर्स म्हैसूर, बाळूशेठ माने, आपल्या घरकिनीचा राजा 9950 आणि संभाजीनगरचा मुलानी यांचा देवा. पाहूया आपण ही जोडी पाहू आणि नंतर आणखी काय काय सर्जाबाबत काय झालं, बब्याबाबत काय झालं बघूया आपण पुढे. हे पहा मित्रांनो, हा आहे आपला घरकिनीचा राजा 9950. सकाळीच आपण सांगितलं होतं की जे नंदी दिले होते आपण प्रथम क्रमांकाचे, बकासूर असेल, घरगिणीचा राजा असेल, बब्या असेल, बलमा असेल, सरजा असेल, त्याच्यामधून एक आपला घरकिनीचा राजा या ठिकाणी एक नंबर आलेला आहे त्याचा आणि त्याच्या जोडीला पळालेला आहे मित्रांनो हा आपला कमलभाई मुलानी पांगारी संभाजीनगर देवा. या गाडीवरती होते किशोर ड्रायव्हर. त्यामुळे या दोन्ही नंदींचं हार्दिक अभिनंदन, गाडा मालकांचं अभिनंदन आणि किशोर ड्रायव्हर यांचंही अभिनंदन. मित्रांनो हा आहे बब्या, बुलढाणा एक्सप्रेस बब्या. आणि याच्याबरोबर आपला हा स्वर्गीय निंबाळकर सर यांचा सर्जा, पंचम हिंद केसरी सर्जा, यावरती छोट्या ड्रायव्हर होता मित्रांनो, पण ही गाडी 5व्या नंबरात आलेली आहे. त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन. आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक होतं मित्रांनो 71,000 आणि मानाची ढाल, ती वाटेगावकरांचा पहिलवान आणि सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा या गाडीला दुसरा क्रमांक मिळालेला आहे. त्याच्यावरती प्रशांत ड्रायव्हर होते, त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन. दोन्ही नंदींचं, गाडा मालकांचं. त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाला जी गाडी आली 51,000, 41,000 बक्षीस होतं, त्यामध्ये 10,000 वाढवून दिलेलं आहे. 51,000 आणि मानाची ढाल अमर जगताप, अजित जगताप कारुंडे यांचा चिक्या आणि बारामतीकर साई सागर खुडे यांचा पक्षा या गाडीने मित्रांनो या ठिकाणी तिसरा क्रमांक घेतलेला आहे. आणि जी चौथ्या क्रमांकाची गाडी आहे शिरसवस्तीचा ग्लास आणि विजय मदने नातेपुते यांचा देवा, या गाडीने मित्रांनो या ठिकाणी चौथा नंबर घेतलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो आज समालोचक म्हणून मोरे सरकार होते, झेंडा पंच म्हणून मुलानी होते. परंतु आज या अड्ड्यामध्ये, या पारंपरिक मायनीच्या अड्ड्यामध्ये एक गाडा जो शौकीन आहे, गाडा शौकीन, त्याची चेन स्नॅचिंग झालेली आहे मित्रांनो. म्हणजे त्याच्या गळ्यातली जी सोन्याची चेन आहे, गर्दीमध्ये या ठिकाणी कोणीतरी ओढून घेतलेली आहे. त्याच्यामुळे इथून पुढं जे बी आपले गाडा प्रेमी असतील, जे बैलगाडा शौकीन असतील, जे पाहायला जातील, त्यांनी एकतर सोन्याच्या वस्तू गळ्यामध्ये घालू नये, अन्यथा प्रत्येकाने हे जे कोण आहेत, हे जे गर्दीचा फायदा घेणारे जे चोर लोक आहेत, यांच्यावरती प्रत्येकाने मित्रांनो लक्ष ठेवा. असे लोक अड्ड्यात दिसलेच नाही पाहिजे मित्रांनो. हे पाकिटमार, चेन स्नॅचिंग, चोऱ्या माऱ्या यासाठीच हे लोक या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी मोठ्या मैदानामध्ये येत असतात. त्याच्यामुळे यांच्यापासून मित्रांनो सावध राहायचंय. आज आपलं काय बक्याबाईचंही बॅड लक झालेलं आहे. बऱ्याच त्यानंतर आपला कॉकटेल, बऱ्याच या ठिकाणी नंदींचं बॅड लक झालेलं आहे. चला, नंदी आहेत, कुठला ना कुठला नंदी येणार, कुठला ना कुठला जिंकणार. त्यामुळे पुन्हा एकदा विजेता आपला 9950 घरकिनीचा राजा आणि संभाजीनगरचा देवा, दोन्ही नंदींचं हार्दिक अभिनंदन आणि त्याच्यावरती असणारे किशोर ड्रायव्हर यांचंही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण नेहमीच, आज सकाळी सुद्धा मी सांगितलं होतं की विजेत्या जोडीमध्ये कुठली जोडी असते, कुठला तरी एक नंदी असेल, त्याच्यामध्ये आपला घरकिनीचा राजा फिक्स झालेला होता. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण नवीन जुन्या आठवणी आणि बैलगाड्याच्या संदर्भातलं सर्व अपडेट या ठिकाणी आपल्या चॅनलवरती देत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.